सवर्ण तुला काय वाटतंय ना सकाळी 8 वाजता घर सोडलंय तू आता आली काय कामावनं वाटतंय का म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे सांगा काय बाजार बिजार आणायचं नाही का घरात मळवं तळवं काय लागत नाही एक लागत नाही घरात काय काय लय टुरू 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 तोंड चालते हा चालतंय माझं तोंड मी काय करू त्याला सासू कामाला गेली तिकडं जाऊ दे माझं सगळ्यांनी काम करायचं मी बाजारला गेलतीये बाजारात ना तुम्ही म्हणता ह्या पिशवीनी काय पहिल्यांदाच आज बाजारला कशी काय गेली तू का पैसे मालकीन झाली माझं पैसे काय खिशातलं नेलं का कामाला चालली म्हणून बाजारला पण चालली आता तुम्ही म्हणता माझ्या खिशातलं पैसे घेतले असते ना पण मी तुमच्या खिशातलं पैसे घेतलं नाही तर मी कामाला गेलती काल 300 रुपये आले हजरी हा 2 पिशवी आणले तर पहिल्यांदा माळवरनं काय काय आणलंय चला तुम्हाला तुम्ही म्हणता मैत्रिणीनं ह्या पिशव्यानी काय काय आणलं हिनं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं ह्या पिशव्यानं परपंचाच आहे आपल्या जे परपंचात लागतं तेच आणलंय दुसरं काय सुद्धा आणलं नाही पहिल्यांदाच माळव आणलंय आपण आणि पहिल्यांदाच गेलती मी माळवती आणायला मला काय त्या माळव्यातलं काय कळत नाही ना काय नाही आता सासू पण येईन वाटतंय मला वाटतंय 10-11 वाजून गेले त्या सकाळी कामाला गेलती येते नाही की आता त्यांना बी काम आहे सगळ्यांच्या हो मागे कशी आली खोरे घेऊन तर मग आता काम सगळ्यांच्या मागे आहे कोण बिन काम आहे का हा कोण बिन काम आहे का सगळ्यांच्या मागे काम आय गेलती नदीला मी सुने हातात बघितलं काय आज अयो लय बारी बारी काय काय आणलं बसवर ना चला तुम्हाला दाखवते तुमच्या जाऊ चल आवडीची चल बघू ए तुम्हाला. खोरे फिरे हाणशील सुने डोक्यात नाही बाबा मी कशाला हाणते सुनाला हाणून कसं व्हायचं सुन माझं? आज कुठे गेलती पहिल्यांदाच माळवा आणा गेलती बघ काय काय आणले चल बरं सवरा जाऊ बरं मला समजून खोरे ठू बाहेर इथं ठोती बाबा आता माझ्या सुनानं बाजार केलाय बघ ती. दार मोडून आली आहे तू पण हा आली गे कोताळकराच्या हा. नदीला बर हा कशी तुम्ही टुकटुक गेलता बोल. वाटतं कुठं मी गेलतो पंढरपूरला मग आता तुम्ही आलं 5 रुपयाला घेतलं म्हणलं मला कशाला बाजारला पाठवायचं तुला लय आता गपचूप पैसे यायला लागले तर माळव्याला जाते, बारबारी तळ्याला मिळायला लागली जाते. ती आता बघू दे परपंच कशी करते इतके किती दिवस पैसे जाते आता काय कळतंय तिला जरा अनुभव त्यातला अगं इतके दिवस मी बाजार आणत होतो आज हिनं काय काय कसा बाजार आणलाय बघू दे किती वाटोळ करायचं काय करायचं तिला समजतंय मग किती पैसा गेला ह्या वस्तूला किती गेला ह्याच्यावर कळीन तिला रोज असे बाहेर डाळी डोळी फिकते उखंड्यावर हा, शिजवते आणि फिरते काय खोटं बोलतो का याड लागलाय का त्या मुलगाचा पैसा लागतोय आता कळलं की मला का बाजार आणताना कसा आहे 400-500 रुपयाचा नुसता बाजार आणला या वय 600-500 रुपये दाखवा त्यालाच पुढे 200 रुपयाचा झाला या बघू दा बरं तू माळव किती आणले बघू हाय मुलकाची सगळं महाग झालं या तुम्हाला काय माहित नसतं काय नसतं म्हणता हे 200-500 रुपयाचा बाजार असतो का ओ कशी सासूला मिठी बघी सासूची मिठी हवं त्यांना वाटतंय सुनानं माझ्या पहिल्यांदा बाजार केलाय काय काय आणलंय काय काय नाही आणलं ते दाखवायचं बघा ही कोथमीर आणली या आपल्याला भाजी टाकायला लागते या मस्तपैकी चिरून. काय दिसते बघ घ्या नवीन बाजार करायला गेली ती माझी सोन कशी क्वालिटीची आणली बघ अहो कोथमीर कितीला आणली असेल हा 10 रुपयाला 2 पेंड्या अयो स्वस्त आहे त्याची मग मग स्वस्त आहे त्या आपलं पोहे बे कालवणात प्रत्येक कालवणात भाजी लागते ती भाजी टाकायला लागतेच की कोथमीर त्यामुळं बरं झालं बाई शहाणी झाली माझी ग सवर्णा बाई माझी हा, आता ही वटाण आणले तर वटाण हे लय आवडते तर लय सुनाल नटा लागली आई येऊन फिओ बोलती तसलं अगं, तिनं कधी बाजारला गेली नाही ती आज नवीन बाजार केलाय म्हणल्यावर एवढं भारी भारी तिने वस्तू घेऊन आली म्हणल्यावर तिला नटायला लागेल ना का ही करायला लागेल हा तुम्हाला काय बघत नाही आमचं सासू सुनाचं प्रेम हा अगं माझी आई किती अगं तशी बोलती मला तशी का बोलते मग आता ही वटाणा ती आणले तर ही वटाण्याची भाजी मस्त पैकी संध्याकाळी करते कांदा बिंदा चिरून बघा ही वटाणा आणले तर. माझ्या लेकाला भारी भारी करून देणे आय काय कालवून भारी करणं सवर्ण करते गिर तसं काय नाव ठेवते बाळा हा? हे बघा ही डबू मिरची आणले बघ, बघ बायकोनी किती बाजार गोड गोड घेऊन आली निघती आणि ती डबू मिरची माझ्या ह्यांना लय आवडतंय ह्यालाच आवडतं या त्याला बिलात मस्त पैकी तळून देते की त्यांना बघ वाटाण्याच्या शेंगा फिंगा किती मस्त आणले त्या सुनन माझ्या वांगी बघा ही मामाला किती काय वांगी काय म्हणली सुनाला नटा लागली लेखाला कधी नटली अगं तू अरे कधीच गेली नाही ती बाजारला ही पण किती भारी बाबा आणलंय ही तिला. समजा सासूच्या बाजून बोलती सुनन आणि सासू काय करते सुनाची बाजू घेते तुमच्यापासून कोण कशाला बोलायचं तुम्ही काय घरी आम्ही असता नुसतं लोकात कामाला जायचं मरमर म्हणायचं आणि पैसे मालकीन इकडं मग असू द्या की हे आमच्या आईले गुणाचे हो हा, आई लय गुन्हा. माझा लेख पण लय गुणाचा आहे मग चांगला आहे उगाच नटून लेखाला अहो बाई, वांगी आहे. आई कसलं माळव आणलंय चांगलं आणलं. कवळी लुसलुसीत आहे हो. अहो, कसली ती ही वांगी आणली ते आमच्या मामाला लय आवडते ती, त्यामुळे आणि वांगी हो का आणली. वाटाण्याचे माझ्या लेखासाठी आणले माझ्या सुनन हा ही का वा काय शेंगा, हे आमच्या ककडी आईला- ककडी आमच्या आईला सुनून आणले हा, शेळ्या, हा. मागं, जेवण करताना
खायला आम्हाला नवऱ्याला नाही थोडस न्यायचं घे टमाटे आणले ते डाळ टाकायला. आम्ही समजून म्हणते ते आम्ही व्हायला व्हायला सांग नाही त्यांना आणि नाही व्हायला नाही ते आपली घर किती येते 2 दोन आहे ती घरी त्यामुळे ही सवर्णाचं घर आहे हा म्हणजे कसं तिकडून इकडून लय हलपट होते कसं असं तिकडून इकडून हेल्प होते तिकडून पाय आणि दुखते टमाटे बघ क्वालिटी देशी टमाटे आणले काय तिथे काय टमाटा माल चांगला मला काही कळत नाही वाटतंय मला सगळं कळतं. अरे पहिल्यांदाच बाजारला गेलतो आई सवर्ण काय कळत नाही काय आता नाही शिकलं गेली कुरार कसलं बाजार किती क्वालिटीच आणले बघ अजून ही आज गेल 300 रुपये ह्या एवढ्याच माळव्याला ओय, गेल 300 ही 10 रुपयाचं हा ही 20 रुपयाचं हा. ही 5 रुपयाचं आणि 3 रुपयाचं 5 रुपयाला कोणी ठुलंय काय कोण 5 तुला रुपयाला? ही मुलकाचं महाग आहे बाबा टमाटे कशा आहेत सांगा बरं तुम्ही लोकांना लागणी नाही घेतली टमाटे कशा आहेत सांगा आणले असतील 10 रुपये किलो हा? फिरून 10 रुपयाची किलो आहे ती काय 20 रुपयाची टमाटे किलो आहे ती आणि आपल्याला काय तकडी कळत कितीला नाही बसली का 10 तकडी रुपये 10 रुपये काकडीला लय नाही ती घेत काकडी 10 रुपये किलो तू काय माळव्याचा बाजार फिजार भरलाय का इथं तुझा मग भरलायच की तुम्हाला दाखवायला कधी नको गेली का होती काय? माळव दावायला लागली आपल्या दोघाला म्हणजे मग आपण पाठवीन हिला रोज जर त्या आठवड्याला हिला रोज नेण्याच्या ही जी नाही कारण काय करते माळवाल्याला पैसे दे लागल्या ही टमाटे 10 रुपये म्हणलं 10 रुपये देते हिला पैशाची किंमतच नाही होय, नवरा कमवून आणतोय सासू देते आदनं मधनं पैसे हा. ही तर कामाला कधी जात नाही अशी गेली तर ही जी मालकीन झाली ना गपचूप माळव जाऊन आणले आता जी परपंचात लागते ती चालले काय दुसरं परपंचाचा फालू काय आणलं का तिनं नाही फॉलो कर हा फॉलो म्हणती फॉलो फालू फालतूक म्हणत नाही फॉलो काय आणलं का म्हणती ती पोटाला आणलं ना आपल्या आपल्या आईचं समजून घ्यायचं असतं बोलणं आपल्याला एवढं येत नाही परफेक्ट बोलायला तू बोलणारच माझ्या आईच्या मग बाजूनं बोलावंच हे लागतं. कसे माहितीये दोघी जण मिथून आहे त्या मला एकट्यालाच हे करते त्या नाही ना, येड्यात तुला पण काढते नाही. त्या येड्यात आम्ही काय त्यांना येड्यात काढत नाही ती येड्यात नेणार लयच्या म्हणजे ती लय- लय चपलं लय आहे danger आहे. माझं. ओ आई ते किती भीती मला लय भीती आवडी मग भ्या वाटतंय नवरा हिला आई मी एकदाच मारलं होतं ना हा एकदाच मारलं पण एकदा ती जीवाला तिच्या भ्याय का नाही सांग हो हाय का किती भीती आई तिकडे जा मला का माझ्यासोबत चेष्टा करायला नाही माझी दोघी जण आहे त्या जीवायच्या माझ्या हा. आता हे म्हणत नाही ह्या पिशवीत काय आणलं ह्या पिशवीत दाखवू मी कोण. काय आणलं अशी नुसतं त्याला पुढा म्हणली धाव बसवर अयो साखर चहाला लागत नाही आणि, लिहिलं लाडक्या हे परपंच आणलं एवढं 500 नोट नेली हिनं पाव आणल्या तर धाव आणल्या तर तेलाच पुढे 200 रुपयाला झाला या किती महाग झालाय अरे आनंदा हो की बघ हो किती 4 माणसं असल्यावर किती 2 रोज तर तेल जाते का सांग? किती सासू सुना त्या बडबड बडबड करते त्या आम्हाला काय बोलू पण देत नाही त्या लय वेगळ्या राहते त्या मग सासू आता ह्याच्यात तुम्ही म्हणताल ह्याच्यात काय आणलंय या ही सासूला मेन गोष्ट आहे मेन गोष्ट सासूला नवऱ्याला माझ्या आणलंय या. काय आहे बघा तुम्हाला दाखवतो नुसतं हे काय आणले बघू काय आणलंय? बघू ही आवडी आवडी बघू अहो सांगा तर अगं बघू का नाही बघायचं नसतंय सांगाय काय आणलंय ती आय काय आणला अशी माझं तर म्हणण्यात भजी आणलं असेल भजे वासाला काय त्यांना भजीचा? तू नुसतं भजी वासावर वासाला आहे म्हणजे खरंच त्यांना वासाला हो का? खरंच मी मला ती आवडतीच आवडते अयो बघा भजे चालले तुम्ही माझ्या सासूला आणि माझ्या भजी नवऱ्याला आणले तर भजी आणि आमच्या आईचं लय आवडतं पदार्थ आहे भजे समजा सगळ्यात जास्त भजे आणि चहा आणि शिळी भाकर असो नाहीतर भाकर कसली असं आपण हिला काय लागतं माहितीये शेरडा माग ही आणि शिळी भाकर भाकर आणि चटणी बास ठेसा ठेसा लागतो तेवढंच लागतं आमच्या सासूला नाही तर दुसरं काय एवढं खाते टरा 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 कुठं पण जाते जातोच की बा. येड्यात करायला. हा. आईला आमच्या मिरची भजी आणले कसं मिरची आवडतात ना मला काल लय त्या भजी आवडतात आणल्या तर मिरच्या तोडून आणली त्या. आमच्या आईनं लय मी वाईट पहिलं दिवस तर काय करायला माहित आहे, आमच्या घरात जरा परिस्थिती जरा नाजूक होती ना हम्म. कुणाकडे पाहुण्या रावळ्याकडे मला काय देऊ नका म्हणायची भजी पहिले करा चहा म्हणायची. आणि भजी हा. लय आवडत दुसरं काय करू नका म्हणायची पातळ भाकर चटणी भाकर द्या मला त्याच्यात आनंद वाटतंय म्हणायची आमच्या आईचं स्पेशलिस्ट आहे भजी मला
कधी बी कुठं बी जाऊ द्या मी भजा आणायला ह्याला सांगत ह्याने पण गेलं तर ह्याला सांगत असते मी आहे तुला आणि मी कुठं पण गेले आणतो ना. आणतो भाजी आणतो, मेथीची भाजी, शेपूची भाजी. आपल्या जर वावरात नसली तरी पण ती इकात आणून मला देतो. आणि आता श्रावण महिना लागला नाही तर मी मटन फिटन आणायला गेलो ना तिला सेपरेट मेथी भाजी असते. असती हा. मला माहित आहे की असती. कारण आमच्या आई मटण खात नाही आणि पहिल्या बारक्यापणापासून बाटली नाही कधी. नाही हाडच वाटलं नाही आणि माझं. बाटली नाही बाटली नाही हा. बाटली काय तुला बाटली पिवड लागली आहे अरे तुला कळत नाही ती. बाटली येत करतो का इथं बसून बाटली बाटली पिय वाटायला लागली आहे म्हणती तिला काय वाटतंय बघ. बाटली म्हणायचं नाही हाड बाटली नाही म्हणायचं असतं हा, बघ बाटली तिचं- करायला लागला का बरोबर आहे बघ अरे तिचं काय खरं. सवरना भांडू नको लाडाचे आहे. सांग आहे हिला नुसतं यायला लावायला एक नंबर आहे इथं. प्रेमाची बायको आहे तू बाई. आणि आज गावात सवस नेते ही काय आता आम्हाला मुहूर्त नाही खायला हे आमच्या नवऱ्या बाजूलाच खावा म्हणणार आणि लेकरा आम्ही नाही तसंच बाबा. जेवणार. आई शेळ्या मागणी आणि तू खा. सवास नाही त्या खायचं नसतं तसंच जेवायला जायचं असतं. तसं लय काय काय प्रकार आहेत. भजे आहेत, पापडे का कुरडी, बातुडी, पोळ्या. खीर, पोळ्या, शेळ्या घेऊन जाणार आहे तिकडे जाणार आहे गावात ग. अगं, शेळ्या पण घेऊन जायचं. तिला नाही नेऊ नको. नेणार आहे यार. नाही न्यायचं. आणा म्हणली तिची चुलती. नाही मी म्हणलंय न्यायचं नाही. चुलती तिची आण मी म्हणली. नेऊ देत नाही. का बर? नाही तर घरी माझ्या भांडण करायला लावा तुम्ही माझ्यासोबत. माझ्या लेकराला सांभाळायला कोण नाही. तुम्ही माझ्या संग भांडण करायची नाही ती तुम्हाला उडी सांगते या. काय सारखी टुर तिला माहेरला जायचं म्हणलं किती हुर्र पिते बघ. तुम्ही अजिबात माझ्यासोबत माहेरला कोण आहे कोण म्हणजे हा? आई नाही बाप नाही 2 भाऊ गेले अरे निघून. चुलती आहे तर ये. अहो सवासल्या सांगितले तर म्हणून जायचंय गावात सवासल्या सांगितले तर म्हणून गावात जायचंय तेवढ्याच गाठी भेटी पडते त्या आई तोंड सारखं चालू राहतंय उघड सारखं बंदच होत नाही काय कुलूप- कुलूप लावा बाईला हा? आणि एवढं मोठं कुलूप. असं करू शिवा म्हणतो मी सर्जरी करून आणू तुझी तोंडाची सारखं तोंड असंच होतंय हिचं. आता काय करते सांगू आम्ही अशीच बुद्धी मुख्य आणि बोलतीस मुख्य काय? आहे तू मुख्य आहे काय? मग खुलवायला. तोड सारखं चालू ठेवल्यावर सारखं चालू उर का काम धंदा हे बघा आपल्या येते माहिती 2 मुखी गावात आपल्या ती तशीच करते ती. आपल्या इथं आहे ती 2 मुखी ती नवरा बायको आहे ती, नवरा बायको. कशामुळे झाली ती ही पहिलं तिचं वडील आमच्या घरापाशी ही भिरकुंड्या मारा येत होतं. भिरकुंड्या मारून मास पकडायची नदीला. मग त्यांना मुलं ती मुखी झाली म्हणून बिळकुंडी कधी मारायची नसती हा ना काय म्हातारी यायचं आणि पिशवीत असं गोळा करायचं असं 5 दिवशी बिळकुंड जरा पिशवीत टाकायचं 5 दिवशी बिळकुंड पिशवीत टाकायचं आणि इथनं नेऊन नदीला नेऊन त्या गळ्यात अडकवायचं आणि मास पकडायचं. तेव्हापासून ती लेकरं नाही मुकी झाली जन्म ती नवरा बायको पण मुख्य आहे ती आणि त्यांची लेकरं पण मुख्य आहे ती. पण एकदम क्वालिटी निस्ते हुशार आहे ती. कुठं सुद्धा ती ही होत नाही ती लेकरं पण तशी नवरा बायको पण तशी त्यांना आहे. बोलतंय त्या हुशार आहे ती. हा, पण असं कुणून समजा कळतंय त्यांना. आई बापान केलं म्हणून लेकरांवर फेडायला मग काय तर आई बापाने नसतं केलं असतं तर लेकराला काय हा, राजाला नसतंच की फेडायला आलं. मग चला एवढी सवर ना पसारा चल जाऊ दे मला. आणि तू काय स्वयंपाक पाणी नवऱ्यासाठी करून गेली नव्हती. अगो बाई आता 5 मिनिटात करतीस स्वयंपाक पाणी किती एवढी चलत किळी आहे तुझी. 5 मिनिटात करते आता वायग्याचं मी तसं कालवण करते तुम्हाला एक चिरती आणि ही संध्याकाळी करून दे ही नुसती भाजी. तुम्ही आहे. करून द्या की, तुमच्या लेकाला लय हे आवडतंय. आमच्या 2 जण जोड हं. नंदी पहिल्याची जोडी आणि अशाच प्रेमानं हेनं वागते त्या. हं. तुम्ही लाईक कर जा सबस्क्राईबर करा आमच्या चॅनलला हं. कारण आमच्या म्हणजे बरं वाटतं आम्हाला. मग असं लाईक करत जावा आणि follow तुम्ही करत. केलं तरच आम्ही मोहर जाणार होय, होय. आहे. हा. तशीच बोलतीये 3दा. मग असं नाही अगं, त्यांच्या त्यांच्या आशीर्वादानंतर आपण हितवर माणसं वळखायला लागली हे करायला आम्ही लागली. असं कुठेही गेलं तर म्हणते तिला का ही रिस्टार आहे तिला हा. का व्हिडिओ आणि काढते आम्हाला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही हा. आमच्या संग या बोला बसा. भेटा काय? आणि आमचा मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहे आम्ही. आणि खरंच तुम्हाला सांगतो आज कोण देत नाही ती पण आमचं कसं आहे रेग्युलर माणसं आम्ही. आमचा नंबर सांगा सर ना 77 75 94 94 95 हा आमच्या संग आणि सासू संग बोलायचं असलं ना या नंबरवर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा ना आम्हाला तुम्हाला सुद्धा बोलायला आवडेल. आम्हाला पण असं बाहेरची माणसं आम्हाला कोणी तर बोललं ना लय एवढं बरं वाटतं. बोलून सासू सुनाचं भाषण. भांडणं आणि भाषण संपलं. संपत. उरका तुम्ही जरा 4 चला. शब्द त्यांना सांगा. आता ही काय करते काही सगळं माळव ह्या पिशीत भरून ही सवर्ण हा? फ्रीज मध्ये ठेवली तर ह्याच्यात भरून काय नाही करते बाया?
मध्ये ठेवू आपल्या कुणी ती आता पटापट हे म्हणजे माळवं ताजं ताजं राहतंय हा, शिळ होत नाही ए चला उरका ही काय उरकायला लागलो यार. जायचंय कामाला धंद्याला लागायचं चला आनंदार मला गाण्यावर खाली चल तू घालवाय चल चल